MKSL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचा रौप्य महोत्सवी पूर्तता समारंभ नुकताच मुंबईमध्ये पार पडला। आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीला ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या MKSLच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला आणि या सोहळ्याला खासदार शरद पवार, अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, MKCLचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत आणि MKCLचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर समीर पांडे, माजी मंत्री राजेश टोपे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यात ऑनलाईन मनोगत व्यक्त केलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी MKCLच्या उपक्रमांचं कौतुक केलं आणि नव्या उच्च शिक्षण फ्रेमवर्कसाठी सरकार MKCLच्या सोबत असेल अशी ग्वाही दिली। डिजिटल साक्षरतेचा ब्रँड महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचे काम MKCL ने केले। आज डिजिटल विषमतेसोबत AI विषमता देखील दूर करण्याचे मिशन MKCL पुढे नेत आहे। लाखो युवक युवतींमध्ये सक्षमता, सधनता आणि आयुष्यभर शिकण्याची संस्कृती निर्माण करण्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे। पुढील 25 वर्षासाठी MKCL ने मांडलेले हायब्रिड फ्युचर फॉर हायर एज्युकेशन इकोसिस्टीम हे संकल्पचित्र महत्त्वाकांक्षी आणि काळाची गरज ओळखणारे आहे। याच कार्यक्रमामध्ये MKCLच्या नव्या उपक्रमांचा शुभारंभ देखील करण्यात आला। बिल्ड AI या विषयावरील परिसंवादामध्ये पुढारी न्यूजचे CSO आणि थिंक बँकचे संपादक विनायक पाचलक यांनी निलेश मोडक, चिन्मय गवाणकर आणि डॉक्टर आशिष तेंडुलकर यांच्याजवळ संवाद साधलाय। डॉक्टर अजित रानडे यांनी ह्या परिसंवादाचं अध्यक्षस्थान भूषवलं। गेल्या 25 वर्षात 2 कोटीहून अधिक विद्यार्थी संगणक साक्षर झालेत आणि 6300 केंद्र आमची आहेत आणि परदेशातही विस्तार आहे, भारत देशभर विस्तार आहे, 17 राज्यात आहे आणि आता 300 कोर्सेस आपले आहेत आणि ते कोर्सेस सुद्धा आम्ही सगळ्या देशात आम्ही देत आहोत। अगदी उझबेकिस्तान, कझाकिस्तान, गिनी, पेरू या सर्व देशांमध्ये आपले सेंटर आता सुरू होत आहेत। ही महत्त्वाची घटना आहे। मला अतिशय अभिमान आहे आणि आता AIच्या क्षेत्रात आम्ही झेप घेतली। आम्ही स्वतःचा AI एजंट बनवलाय, स्वतःचे AI टूल्स बनवतोय आणि जगातले उत्कृष्ट AI टूल्स सुद्धा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय।